श्री नवनाथ भक्तिसार अध्याय दुसरा. हा अध्याय वाचल्याने त्याची फलश्रुती आहे अपार धनप्राप्ती होईल, विजय प्राप्त होईल. अर्थ श्री नवनाथ भक्तिसार प्रारंभ. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी मूळपीठ वासिनी कुंडलिकाच्या गोंधळा लागुणी भक्तवरदे भवानी उभी अससी माय तू संत गोंधळी विचक्षण कंठी मिरविती तुळसी भूषण तेची माळा सुलक्षण जगा माझी मिरविसी घालिती तुझा प्रेम गोंधळ कामक्रोधांचे देती बळ गीत संगीत सबळ गुणगाती माये तुझे असो ऐशा गोंधळ प्रकरणी संतुष्ट होसी माई भवानी तरी हा ग्रंथ गोंधळ येऊनी साह्य करी जननीय. मागील अध्यायी रसाळ कथन गणाधी सगळ्यांचे केले नमन उपरी मच्छिंद्राचे जनन यथाविधी कथियले. आता पुढे श्रवणार्थी बैसले आहेत महाश्रोती त्यांची कामना भगवती पूर्ण करावया येई का तरी श्रोती सिंहावल कोणी. कथन श्री दत्तदेव आणि उमारमण भागीरथी विपिना कारण पाहत पाहत चालिले जैसे फलानिमित्त पक्षी फिरत राहती वृक्षोवृक्षी त्याची नाय उभय पक्षी गमन करीती तिरांते. सहज चालती विपिन वाटी तो मच्छिंद्र देखिला त्यांनी दृष्टी बाळतनु पाठपोटी अस्तित्वाच्या उरल्या पै जता पिंगट नखे जळमट कंठ कारी पादांगुष्ट कार्पाव समय झाली दृष्ट त्वचा लिपटली असतीसी सर्वांगे शिरा टळटळाट दिसती अवनी नामपाठ ध्वनी मात्र शब्द होते चलन वलन नयनांचे ऐसे पाहुणे तेजोपोटी विस्मळ करीती आपले पोटी म्हणती ऐसा कली पाटी तपी नेनो कोणीच अहो विश्वामित्र प्रकरणी दिसतो तपी हा मुकुटमणी तपार्थ कामना अंतकरणी करणी कोण याते उदेली मग दत्तांची म्हणे आदिनाथ मी स्थिरता राहतो मही येत तुम्ही जाऊनी का म्हणे ते विचारावे तयांते कवणा अर्थी कैसा भाव उचंबळला कामांद्रव तरी लिप्सेचा समोर ठाव काय तोही पाहावा एवढी त्यापरी अत्रिनंदन शिवानंद सुप्तिक्त सुढाळ रत्न श्रवणपुटी स्वीकारुणी तयापासी पातला उभा राहुनी समोर दृष्टी म्हणे महाराजा तपोजटी कवण कामना उदेली पोटी ते वरद वराते मिरवावे ऐसे वरदाचे वागवट मच्छिंद्र श्रवण करिता जगट नम्र भाव धोरणी प्रकट त्या लागी बोलत असे कर्णी शब्द पडता सुखस्थिती दृष्टी काढून यावरती पाहता झाला दत्तांप्रती महाराज योगी तो भ्रूसंकेते करुणे नमन दाविता झाला निज नम्रपण जो की ईश्वरी आराधन प्राप्ती लागी उदेला बोले महाराजा कृपासरिता तुम्ही कोणते सांगावे आता 12 वर्षे काननी लोटता मानव नातळे दृष्टीसी तरी त्वचित्त सदैव भवानी प्रत्यक्ष झाली मम प्रारब्धे धरणी तरी प्रसाद नग अभ्युत स्थानी स्थापुनी जाई महाराजा ऐसे तयांचे वागुतर ऐकुनी तोषलाय अनसुया कुमार म्हणे बारे नामोच्चार दत्त ऐसे मज म्हणती जो व्याघ्रपती ऋषी जनन अत्रि ऐसे दयानाम तयाचा सूत मी दासोत्तम मही लागे आराधला तरी असो ऐसे गोष्टी कवण कामना तुझ्या पोटी उदली जे तपोजटी शब्द संपुटी मिरविका एरू म्हणे वरदोस्तू कामनावरी एक भगवंतू ऐसे वदता प्राप्त झाला अति तू पदावरी लोटला जैसे सासुऱ्या बाळा असता अवचट दृष्टी पडे माता हंबर डोनी दावणी येता ग्रीवे मिठी घालीत असे किंवा अवचट वस्सा भेटता गाय मग प्रेम लोटी चित्त सदैव तेने परी मच्छिंद्र मोहे पदावरी लोटला तो 12 वर्षे तपाचे श्रम ते आजी फळले मानून उत्तम सांडुनी सकळ आपला नेम पदावरी लोटला तो परी तपश्रमाचे बहुत क्लेश हृदय गहिवरले दुःखलेश नेत्रीचे झरे विशेष पदावरी लोटले तेने झाले पादक्षालन उडती बोल करी रुदन हे महाराज तू भगवान मही माझी मिरविसी रुद्र विष्णू विरीची सदय त्रिवर्ग रूपी देह ऐक्यमय ऐसे असुनी सर्वमय साक्षी मही अससी तू तरी येऊनी सर्वज्ञ मूर्ती असुनी माझा विसर चित्ती पडलासे किमर्थ अर्थी अपराध गळी सेवुनिया ऐसे मुर्गी वारंवार ग्लानित करी नमस्कार क्लेश नगीचे चक्षुद्वार सरिता लोटली तरी तो अत्यंत शांत दाता म्हणे बाहे न करी चिंता प्रारब्ध मंद्राचळासी सरिता ओघ ओघिल आताची मग वरद हस्ते स्पर्शणी मोळी करणी ओपित मंत्रावळी तेने अज्ञान दशा काजळी पिटोणी गेली तत्काळ जैसे महात्म्य भारती उदय दृष्टी करिता गबसती मग अंधकाराची व्याप्ती पिटोणी जाय तत्काळ तेवी दत्त वरद गण वोळता
गेले सकळ अज्ञान, मग चराचर सकळ जीवन, जैसे हेलावले दृष्टीसी नाटवे काही दुजेपण, झाले ऐक्य ब्रह्म सनातन, जैसे उदती सरिता जीवन, जीवना जीवन समदिसे, ऐसे झाले या जीवन समदृष्टी, आत्रेय धरिता झाला पोटी, म्हणे बार योगी दृढजती, इंदिरावर कोठे तो सांग, एरू म्हणे जिताता, ईश्वरा वाचुणे नसे वार्ता, जळे स्थळे काष्टी मही पर्वता, ईश्वर नांदे सर्वस्वी, ऐसे ऐकुणी वागुतर, ग्रीवा तुकावी अत्रि कुमर, मग सच्चिच्छांचा धरुणी कर, चालता झाला महाराज तो, सहज चालता चाले नेटी, आले आदिनाट्य प्रेमदृष्टी, मच्छिंद्र मूर्त कमळ दाटी, पदावरी वाहत असे, शिवेस पाहुणी मंद देही, म्हणे हा पूर्वी नारायण कवी, मग प्रेम सरितेच्या लोट प्रवाही, धरिला हृदय तत्काळ, मग त्रिवर्ग एवढी त्या स्थानी, दत्तासी म्हणे पंचमूर्धनी, या शिष्यांच्या अभ्यास होणी, सकळ सिद्धी मिरविका, जे वेद कारणांचे निजसार, ते सर्पोपराचे गुहागर, सकळ सिद्धीचे अर्थ माहेर, निवेदी तू महाराजा, जारण मारण उच्चाटन, शापादपी निवारण, शरादपी अस्त्रादी निर्वहन, मंत्रशक्ती त्यावर त्या, जो जैसा कर्म विजय पाठ, होती दैवते वरती भेट, वंशवर्ध वाक्पट, मस्तकी स्थापोणी जाता ती, वरुण आदित्य सोमस्वामी, भौम शक्रादी यमदमी, शिवशक्ती कामधरणी, वर देऊनी उठविले, विष्णुवीरची कृपा कृती, वरद विजय देऊनी शक्ती, ते मंत्र अस्त्रे अपार गती, हृदया माझी हे लावला, असो सद्विद्येचा मंद्राचळ, उभवणी त्रिबाळ, क्षणमात्र वेचुनी केला सबळ, सिद्ध तरणी जेवता, नागवकादी वातास्त्र, नग नागादी महावज्र, पावक जलदी अस्त्र पवित्र, सांगोपांग तो झाला, ऐसे सांगोनी सांगोपांग, जाता झाला योग मार्ग, परी संप्रदाय योजुनी योग, कानपाडी मिरवला, पुढील भविष्य जाणून, संप्रदाय केला निर्माण, षड्रूप जोगी दर्शन, कानफाडी मिरवले, नाथा विसे देऊनी नाम, शिंगे शैली देऊनी भूषण, ऐसे परी करोळी प्रमाण, अत्रिनंदन पै गेला, या परी तो मच्छिंद्रनाथ, नमोनी निघाला आदिनाथ, महिवरी नाना तीर्थ, शोध करीत चालिला, तो भ्रमण करिता सप्तशृंगी, येता झाला महायोगी, अंबिका वंदुणी मनोमार्गी, सप्रेम स्थिती गौरविली, करीत वैखरी अंबास्तवन, तो आले कल्पने मन, की काहीतरी कवित्व साधन, लोका माझी मिरवावे, कवित्व तरी करावे ऐसे, की उपयोगी पडे सर्व जगास, मग योजून या शाबरी विद्येस, मना माझी ठसविली, यापरी अनेक कल्पना करीत, की शाबरी विद्येचे करावे कवित्व, तरी वरद गुंती वश्य दैवत, केवते रीती होतील, मग अंबेपासे अनुष्ठान, करिता झाला सप्तदिन, वेद बीजांचे अभिषिंचन, अंबे लागे करीतसे, तेने जागृत महिष मर्दिनी, बोवणी बोले तया लागुणी, बारे कवड कामना मणी, वेधली ते मज सांग, एरू म्हणे व जगजननी, शाबरी विद्येचे कवित्व कामणी, वेदक परिवारा लागुणी, उपाय काही मज सांग, उपरी बोले चंडिका भवानी, पूर्णता पावसी सकळ कामणी, मग त्या सिद्धांचा हात धरुणी, मातंड पर्वती पै नेला, तेथे नागवृक्ष अच्युत थोर, तरुण नोहे तो सिद्धीचे माहेर, दृश्यादृश्य केले पर, महातरू नांदतसे, तेथे करुणी बीजी हवन, तरु केला दृश्यमान, तो कनकवर्ण दैदिप्यमान, निजदृष्टी देखिला, त्या तरुणच्या शांखोपांती, नाना देवते विराजती, मग नामाभिधाने सकळ भगवती, देवतांची सांगेता, ती दैवते धुरंधर बावनवीर, मूर्तिमंत असती तरुवर, नरसी काळिका महिषासूर, महमंत जोटिंग वीरभद्र, वेताळ मारुती अयोध्याधीश, श्री कोदंड पाणी रामेश, सूर्यनामी तेथ द्वादश, मूर्तिमंत नांदतसे, पायरी जलदेवता असती नव, कुमारी धनदा नंदा नाव, विमळा मंगळा ज्ञानप्राप्ती व, लक्ष्मी आणि विख्याता, यापरी चंडा चामुंडा, रंडा कुंडा महालंडा, अप्सरा जोगिनी चंड वितंडा, तरुभागी विराजल्या, काळ व्याळ वीरभैरव, भस्मकेत सिद्ध भैरव, रुद्र ईश्वरी गणभैरव, अष्टभैरव हे असती, यापरी शस्त्र अस्त्र यामिना, दधी गृमी उचित भामिना, सात्वी ज्वाळा शुभानना, वृक्षावरी त्या असती, यापरी शंकिनी डंकिनी यक्षिणी, त्या समुच्चय असती 12 जणी, अष्टसिद्धी महाप्रकरणी, वृक्षावरी विराजल्या, प्राप्ती प्राकाम्य अणिमा गरिमा, ईशित्व वशित्व प्रतिमा महिमा, एवच अष्टसिद्धी नामा, तरुवरी विराजल्या,
अष्टसिद्धी समवेत 52 वीर सकळ दैवेत तया तरुणच्या शाखा व्यक्त करुणिया बैसले. ऐसे दृष्टी पाहिले सर्वही ती पहावी न बोलती काही. यावर अंबिका करी काही निवेदनी नाथा ते. बारे ऋषी मुख पर्वतस्थानी ब्रह्मगिरीच्या निकटवासनी अंजन पर्वत तयासी म्हणी नदी काचिता आहे बा. दक्षिण ओघी सरिता जात ते कांठी महाकाळी दैवत स्थाने असती जाणते ते भगवती ते नमावे. तेथून पुढे दक्षिणपंथी सरिता पात्रे जावे निघुती परिबा तेथे श्वेतकुंड असती तोय भरित महाराजा. तरी शुक्लवेल कवळी हाती एक एक सोडावी कुंडाप्रती. ऐशी कुंडे एकशती हस्ती पद समान आहेत परी तितुके पूजन कोरडे वेली सकळ सरल्या परत पावली पाहत यावी ती वल्ली. सकळ कुंडा माझारी जया कुंडात सजीव वेल दृष्टीगोचर बा होईल तया कुंडी स्नान वहिले. करुणी जीवन प्राशिजे ते जीवन प्राशिता निश्चित मूर्छा येत एक मुहूर्त ते 12 नामे जपावे आदित्य मूर्छे माझी असता पै. मग प्रत्यक्ष होईल तमांतक मोवळी घ्यावा तो हस्तक पुढे काच कुपिका भरुणी उदक येथे यावे महाराजा. मग 12 नामी करुणी सिंचनी तरुणा नावा तया जीवनी तेव्हा दैवते प्रसन्न होऊन वरदान तुते देतील बा. परी एक वेळा न घडे ऐसे खेपा घालाव्या षण्मास एक एक दैवत एक खेपेस प्रसन्न होईल महाराजा. ऐसे सांगोडी माई भगवती गेले आपुले स्थानाप्रती एरू पावला अंजन पर्वती सरिता पात्री ओघावे. काही काळी महाकाळी देवतास नमुनी निघाला कारणास तरी कवळूनी शुक वेलास कुंडा माझी शोधित असे. असो एक शतकुंडे पाहून पितुक्यात शुकवेल स्थापून पुन्हा पाहे परतून सकल कुंडा माझारी. तो आदित्य नामे कुंडी तीव्र ते वेल पाहे साचोकार तो दृष्टी पडेल पल्लवाकार स्नान तेथे सारिले. स्नान झाले या उदकपान होताचे व्यापिले अतिमूर्छेन परी 12 नामी मंत्र साधन सोडिले नाही तयाने. परी मूर्छा ओढवली अतितुंबळ शरीर झाले अतिविकळ खेद नेत्रे गेला निळ देह सांडुनी तयाचा ब्रह्मांड तुणी अंतर्ज्योती तीही वेधो आहे अंती. तरी आदित्य नावे जाण होती तपा लागी नित्य करीत जैसे जागृती घडून येत त्याची स्वप्ने जीव घोकीत त्याची न्याय उरला हेत जीव जपी अर्कातो. ऐसे संकट घडता थोर खाली उतरला प्रभाकर कृपे स्पर्शोणी नयनीकर सावध केला महाराजा. मग कामणीचा पूर्वोनी हेत हस्तकी ठेविला वरदहस्त म्हणे 12 योजिला अर्थ सिद्धी पावसी येणे तू. ऐसे बोलणे आदित्य गेला तेने काच कुपिका भरुणी वाहिला. पुन्हा मार्तंड पर्वती आला येऊनी नमी अश्वस्थ आदित्य नामे करुणी सिंचन आदित्य तेथे झाला प्रसन्न म्हणे महाराजा काय कामना निवेदावी मज आता. एरू म्हणे कवित्व करीन तया साय तुवा होऊन मंत्रविद्या तव नामाने फळास येऊ महाराजा. अवश्य म्हणून तमभंजन मंत्रविद्या साध्य करून बांधला गेला जलोचन मंत्रशक्ती कार्यार्थ. ऐसा सप्तमास येरझरा करून दैवतांचे करुणी घेतले प्रसन्न. मग शाबरी विद्येचे ग्रंथ निर्मून बंगाल देशी चालता झाला. असो ऐसी गोरक्ष कथा वदला आहे किमया गिरी ग्रंथा. तेथे किमयांची स्थाने सर्वथा सांगितले आहेत जी. जरी परी प्रथम अवघड करणे ते मानवाती नये घडून ते अवतारी असती परिपूर्ण म्हणून घडले त्यांसी. परी सांगावया कारण स्वमुखे गोरक्ष बदला आहे कथन. त्या ग्रंथाचा आश्रय पाहून नवही योगी वर्णिले ग्रंथी. तरी श्रोती तया ग्रंथा दोष न ठेवावा सर्वथा. संशय आलिया किमया गिरी ग्रंथा विलोकावे विचक्षणे. मुळा वेगळे काही कथन येत नाही जी घडून म्हणून सकळ संशय सांडून ग्रंथ श्रवणी स्वीकारा. यावरी बळेची चाळवणी दोष निंदुणी चोका मोडील हरुष विकल्पपंथी मिरविता जगास पावेल वंश उडितो आणि वाणी जाईल झडून नरकी पचेल सप्तजन्म आणि जन्मोजन्मी शरीरे करून क्षयरोग भोगील तो. असो आता तीर्थ उद्देशी मच्छिंद्र गेला बंगाल देशी तेथे फिरत तीर्थवासी हेळा समुद्री पातला ते देशी चंद्रगिरी ग्राम तेथे नरसिंहाचा झाला जन्म. सुराज पिता विप्रोत्तम कृती देवी कुशी झाला तो. असो तेथे जावणीनाथ सहज भिक्षेशी हिंडता गावात तो तेथे भविष्य उत्तर कथेत काय वर्तले ते ऐका.
तया गावी गौड ब्राह्मण सर्व पदयाळ तया नाम वशिष्ठ गोत्री आचरणेम सकळ धर्म पाळितो आधी तपन याजन स्नान संध्या माझी निपुण तयांची कांता गुणोत्तम सरस्वती नामे मिरवत असे सदा सुशील लावण्य काणी की नक्षत्रापाती विराजे मांडणी वाटे काम इच्छा धरुणी मणी तेथे येऊनी बैसला की स्वर्गी मेघांचे मंडळ पाही तेथून चपळा उदया येई की अर्क होणी ग्रही गोसावी तेज भिक्षा मागत असे जियेचे अंधर पवळ देती द्विज विराजती वरती थाटी जैसे रत्ने हेमी शेवटी स्वतेजे तगटी मिरवत असे भाळ विशाळ सोगयाजन कुंकुम रसे शोभले गहन मुक्ता नक्षत्र कबरी संगीन चंद्र बिजोरा विराजवी नासिक सरळाकृती ते शुक्तिका रत्न हेमगुप्ती मुक्त नळे जैसे गबस्ती नासिक पात्री विराजले कर्णबिंदी वलयाकृती हेम मुकुटी ढाळ देती रत्न ताटके नक्षत्रापाती करुवंश वश ती पातले असो ऐशी शृंगारखाणी सकळ संपत्ती नटली कामिनी रूपवंती सकळ गुणी जगा माझी मिरवत असे परी उद्री नाही संतान परम तेने उचंबळून योग काम न आवडे धंदा धामाश्रम सदा वियोग बाळाचा देवदेवारे उपाय अनेक करीती झाली कामनाधिक परी अर्थ कोठे उदयदायक स्वप्न माझी आदळेना नावडे आसन वसन गात्र विकळ मिरवली निराश गात्र शून्यधामी चित्त पवित्र नांदनुकी नांदत असे प्रपंच माळीला अतिहीन जैसे दीपाविन शून्य सदन ही सकळ स्वरूपी दाराहरण परी नासिकहीन मिरवत असे ती वज्रा उपरी गिरे गोमट परी वसतीस दिसे तळपट तेथे पाहता दानवी पिष्ट पांडिती ऐसे वाटे की तरुविन अरण्य कर्कश ही सरिताविन जैसे विरस मग ते क्षणिक पशुमात्रास भयंकर दरी वाटत असे ही शरीरी चांगुलपण परिधानिले वस्त्राने भूषण परी चतुस्कंदी शवदर्शन सुगम काही वाटेना ते शरीर घ्राणाविन आप्तवर्गा ते वाटेहीन तेवी सर्व उपचार कांते लागून संसारहीन वाटत असे ऐसे असता भावस्थिती ग्रही दर्शिली योगमूर्ती नाथ मच्छिंद्र अंगणाप्रती अलक्ष सवाल वदत असे तव ते कांतेने पाहुनी त्या ते चरणी लोटली शोक भरिते आणून शीघ्र वस्त्र आसनाते विराजविला महाराज आपण बैसुनी नाथा निकट सांगे वियोग शोक उल्लाट हृदय भरुणी नेत्रपाट क्लेशांबू मिरवले म्हणे महाराजांना अनाथनाथा तुम्ही सर्वज्ञ गुणी विद्येसी जाणता तरी मम हृदय शोक सरिता नाश जळा वाटत असे म्हणे तरी याते उपाव काही सांगा म्हणून लागते पायी पुन्हा स्पर्शनी मोहळी प्रवाही कवण शब्द वाढवीत असे पुढे ठेवणी भिक्षान्न पुन्हा कवळी मोहे चरण आणि नेत्रांगणाची वृष्टी जीवन परम पदमहिते सिंचित असे तेने मच्छिंद्र चित्त सरिते मोह सराटे अपार भरुते शब्दे तोय ओघ मिरवत होते सुख सरितेसी म्हणे वो साध्वी क्लेशवंत किंमत कामनी चित्त ते मज वदकी चित्तार्थ सकळ मुक्ती लाहिल की ऐसे शब्द वर्ग उगमा ऐकोणी बोले द्विजरामा म्हणे महाराज योगद्रुमा संतती नाही वंशाते तेने वियोगे खदिरांगार झगट करीतो अति तीव्र तेने कोणी चित्त शरीर दाह पावे महाराजा ऐसे क्लेश चित्तशक्ती कदा न वसे धैर्यपाठी दुःख गोंधळी शोकपाती नृत्य करी कवळून तरी हा शोक वडवानळ जाळू पाही धैर्य जळ त्यातच मामणी होणी दयाळ शोकाग्रिते विजवावे ऐसी वदता वाग भगवती प्रेमा उदेला नाथ चित्ती मग आदित्य नामे मंत्र विभूती महाशक्ती निर्मित असे नाथ करी भस्मची मुठी ऐसे वीर्य करी राहती मग ते भस्म तपोजेटी तिये हाती वोपित असे म्हणे मायवो शुभाननी ही भस्म चिमुटी करी कवळुनी घेई सेवी आपले शयनी निशी माझी जननी म्हणसील भस्म नोहे पूर्ण गबसती जो हरी नारायण उदयो कीर्ती प्रभा मिरवणी त्रिजगती मोक्ष मांदुसा मिरवेल तरी तू सहसा हळवटपणी कामणांवरी भस्मासनी म्याही पुढील भविष्य जाणूनी चितभवानी वदविली या भस्माची प्रतापस्थित तव उदरी होईल जो सूत तया ते अनुग्रह देऊन स्वतः करीन सरस ब्रह्मांडी मग तो सूत न म्हणे माय सकळ सिद्धीचा होईल राय
जैसा खगी नक्षत्रमय शशीनाथ मिरवेल, मग तो न माय ब्रह्मांड बरी, कीर्ती रश्मीचे तेज विवरी, आणि वद्य होईल चराचरी, मानव दानव देवाधिका, तरी माये संशयो न धरिता, भस्मी भस्म भक्षी भस्म सांडोनी चिंता, ऐसी सांगोनी सकळ वार्ता, नाथ उठे तेथोनी, यावरी बोले शुभाननी, की महाराजा योगधामे, तुम्ही केव्हा याल परतोनी, सुता अनुग्रह ओपावया, नाथ ऐकोनी बोले तिथे, म्हणे ऐक हो सद्गुण सरिते, पुन्हा येऊनी देई उपदेशा ते, 12 वर्षा उपरांती, ऐसे वधुनी शब्द सुडाळ, निघता झाला सिद्ध पाळ, सिद्धतीर्थ उद्देशी नाना स्थळ, महिलागी लंघित असे, एरीकडे भस्मची मुठी, सदृढ बांधुनी ठेविली गाठी, परी हरुषण राहे पोटी, उचंबळूनी दाटलासे, मग ती सवेची नितंबिनी, जाऊनी बैसे शेजार सदनी, तेथे 7-5 वज्रवासिनी, येऊनी त्या स्थानी बैसल्या, तो त्या जाया शब्द रहाटी, सहज बोलती प्रपंच गोष्टी, त्यातही जाय हर्षपोटी, कथा सांगेती आपली, म्हणे मायवो ऐका वचन, चित्त क्षीण झाले संतती विन, परी आज आला सर्वार्थ घडून, तो श्रवण कुठे स्वीकारा, एक अकस्मात माझ्या सदनी, गोवा आला कान फाडोनी, कानफाडी केवळ तरणी, माते दिसोनी आला तो, मग म्या त्यासी सौनी भक्ती, प्रसन्न केली चित भगवती, मग प्रसाद ओपुनी माझे हाती, गमन करिता झाला तो, तरी तो प्रसाद भस्मची मुठी, माते दिलेली पुत्रवृष्टी, परी सांगोनी केला स्वय होती, भक्षण करी शयनात, तरी मायवो सांगा नीती, तेने वाढले काय संतती, एरे ऐकुणी मानती, तेने काय होईल गे, अगे ऐसी सोंगे महीवरती, किती एकते ठक बहु असती, नाना कवटाळे करुडी दाबिती, जग बोंदिती जननीये, आणि दुसरा त्यात आहे अर्थ, कानफाडे कवटाळे व्यक्त, नाना परींच्या विद्या बहुत, तयांपासी असती व, काय हो सांगू शुभगात्री, कानफाडे कृत्रिम मंत्री, जाया पाहुणे शुभगात्री, करती कुत्री मंत्राने, मग ते तियेचे सवेई घेऊनी, हिंडती वस्ती क्षेत्र मेदिनी, रात्री माझी कांता करुणी, सुख शयनी भोगिती ते, तरी दिवसा कुत्री रात्री जाया, करती त्यासी जानमाया, तू कोणीकडून भ्रमातया, पडली आहेस जननीये, परी हे आम्हासे दिसते मोखट, तू शुभाननी जाया अति बरवंट, पदरी बांधून घेतले कपट, यात बरवे दिसेना, ऐसे बोलता युवती, भय व्याघ्राची झाली वस्ती, मग ती परम विटुनीची ती सदनाप्रती आलीसे, मग ती कळूनी भस्मची मुठीसी, येती झाली गोठ्यापासी, तेथे गोरज केरासी, मिरवलीसे उखरडा, तया माझी भस्मची मुठी, सांडिती झाली ते गोरठी, तया माझी हरिचटी, संचार करी महाराजा, जो नवनारायण कीर्तिध्वज, प्रत्यक्ष विष्णू तेजपुंज, हरी ऐसे नाम साजे, कीर्तिरत्ना माझारी, असो ऐशी अदैव रहाटी, करोनी जाती झाली गोरटी, सदनी येऊनी प्रपंच देटी, सदा सर्वदा मिरवत असे, असो ऐशी कथा अवसर, पुढे निवेदू ग्रंथ सादर, तरी श्रोती शिरोदक सार, पुढील अध्यायी स्वीकारणे, भक्तीचा हा कथार्थ ग्रंथ, शुक्ती कानव नवरत्न मुक्त, तुम्हा श्रोत्यांचे कर्णग्रीवेत, भूषणाते शृंगार हो, यापरी निंदक खळ दुर्जन, असो त्यांचे कांजीपान, त्यांचे निंदे वचन ऐकून, सोडू नका शिरोदका, धुंडीसुत मालुसे कपचन, नरहरी वदे जग सुगम, भावार्थ गुणी गुंफून, माळ स्वीकारी श्रोत्यांची, स्वस्त श्री भक्ती कथासार, समस्त गोरक्ष काव्य किम्यागर, सदा परिसर भाविक चतुर, द्वितीय अध्याय गोड हा, अध्याय दुसरा, ओव्या 177, श्री कृष्णार्पण वस्तू, शुभम वस्तू शिरस्तू, नवनाथ भक्तीसार, द्वितीय अध्याय समाप्त, अलख निरंजन आदेश, अलख निरंजन आदेश, श्री गुरुदेव दत्त.